आजपर्यंत बाबा आणि साक्षीच ही सगळी कामं करायचे. मी त्यांना म्हणाले तोरण लावायची कामं मीच करणार आहे. का ग, काही विशेष? विशेष असं काही नाही ग. देव हे पकड ना जरा. अगं काय करतेस तू? अगं पकड ग, मला लावायचंय हे. हां. देव या गोष्टी आजपर्यंत मी अशा केल्याच नाहीत ना, त्या करायला मिळाल्यावर असं खूप मस्त वाटतं. गुड. बरं आता हे तोरण तू लाव, मी जरा आतली कामं बघते. एकदा विक्रम आला ना की मग काहीच सुचणार नाही. विक्रम येणार आहे? जोक नाही ना करत आहे? नाही खरं. विक्रम इथे येणार आहे? हो. मी तुला विक्रम बद्दल एवढं सांगून तू त्यातलं काहीच मनावर घेतलं नाहीयेस. आई प्लीज, निदान आजच्या दिवस तरी असं बोलू नकोस ना. हे बघ, तू असं का करतेस मला खरंच माहित नाही. पण आज दसरा आहे म्हणून तो म्हणाला की आईंचा आणि दादूंचा आशीर्वाद घ्यायला मी घरी येतो, तर मी नाही म्हणायला हवं होतं का? ठीक आहे, तो येणार आहे ना इथे, मग दसऱ्याच्या पूजेसाठी माझी वाट पाहायची काही गरज नाहीये. मी गोदा काकूंकडे जाऊन येते, तुम्ही पूजा आटपून घ्या. आई, आई प्लीज असं नको ना करूस. अगं विक्रम आल्यावर त्याला काय वाटेल याचा तरी विचार कर. मला काय वाटेल याचा कधी तू विचार केलास? काका, आई असं का करते? देव जाऊ दे तिला. जाऊ देत. विक्रम आल्यावर त्यांनी मला जर विचारलं की आई कुठे गेली, तर मी काय उत्तर देऊ? हे बघ देव, सगळ्याच प्रश्नांची उत्तर अशी ताबडतोब कशी मिळतील? तिला थोडा वेळ दे ना, होईल सगळं व्यवस्थित. नाही बा, आज दसरा आहे ना, माझा चेहरा पाडून बसू नका. चला रिलॅक्स. चल. शाहू, हा ज्यूस घे. मॉम, ज्यूस पूजा झाल्यावर घेते. तू प्रसादाचं ताट तयार केलंस? अगं चालली का तयारी हळूहळू? ते लवकर कर, दादू येतील एवढ्यात. इथे गप्पा मारत राहशील आणि ते राहून जाईल. जा. अरे मकरान, ते दारावरचं तोरण नीट लावलेलं नाही, तिरकं झालंय, जरा नीट कर ना. हो का, करतो. बाबा तुम्ही आलात तर पूजा करूया आधी. सर, ये ना आत ये. जनी, साईमा कुठे आहेत? त्या त्यांच्या बेडरूममध्ये आहेत. आणि तू हे काय करतेस? तुला दसऱ्याच्या पूजेची तयारी करायला नाही सांगितली त्यांनी? मी त्याचीच वाट बघते, पण ते सांगायलाच तयार नाहीत. कमाल आहे.
आम्हाला वाटलं होतं की आत्ता तुम्ही सगळेजण देवघरात असाल म्हणून. आज देवघरात कुणाचं काय काम आहे? अहो असं काय बोलताय? आज दसऱ्याची पूजा नाही का करायची? नाही करायची. म्हणजे हो, साईमांचा तसा आदेश आहे. जर आम्ही विक्रमादित्यना दिवाळीपर्यंत घरी आणू शकलो नाही तर येणारी दिवाळी अंधारात जाणार. आणि आमच्या घरातली दिवाळी जर अंधारात गेली तर देशमुखांच्या घरातली येणारी प्रत्येक दिवाळी म्हणजे एक काळ रात्र असेल. सर, याआधी राजेश शिर्के एक्सलन्स फाउंडेशनचा पुरस्कार तुम्ही स्वीकारावा म्हणून आम्ही अशीच मिठाई घेऊन तुमच्याकडे आलो होतो. पण तेव्हाचा आमचा हेतू. पण आता ही मिठाई सर आम्ही आमच्या स्वकमाईतून आणलेली मिठाई आहे. आमची पहिली कमाई. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही मिठाई तुम्ही घ्यावीत असं आम्हाला वाटतं. घ्याल ना? देव, तुला काय वाटतं? मी ती मिठाई घेतली तर चालेल? नाही, गोड आहे म्हणून विचारलं. घ्या ना काका. साक्षी, काय विक्रम, आज कसं काय येणं केलं? अरे हां, ज्यासाठी आम्ही आलो तेच आम्ही विसरलो. घ्या काका. सर, आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं की आमच्यासाठी तुम्ही आता फक्त देऊचे दादू राहिला नाही आहात, तर तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. खरं तर तुमच्यामुळेच आम्हाला हे नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली. बस एवढं सांगायचं होतं. येतो आम्ही. थांब, आज सणासुदीच्या दिवशी घरी आलायस, जेवून जा. विक्रम, आता जेवताना ही पोळी खाल्लीच पाहिजेस, ही भाजी खाऊच नकोस, अशा माझ्या काहीही अटी नाही. पोटभर जेवायचा.
विक्रम भाजी घे ना. वाढू हा नाही नको आम्हाला. देऊ नाही केली आहे, घेशील ना मग. साक्षी, विक्रम, तुला देवयानीच्या नावाने आग्रह केला तरच तू खाणार आहेस का? नाही काका. आणि जेवताना तू घाबरशील एवढं काही आमची देऊ वाईट जेवण बनवत नाही. हा काकू, साऊ श्रीखंड घे. हा माझं डाएट आहे. तू अशी ऐकणार नाही. घे. हा हा. विक्रम तू घे ना श्रीखंड. नाही अरे घे, बदाम पिस्ता घातलाय. घे. नाही नाही खरंच नको. सर माफ करा आम्हाला, पण आम्हाला निघायला हवं. विक्रम, विक्रम, विक्रम. साक्षी त्याला जाऊ. तू ये. विक्रम, विक्रम. काय झालं विक्रम, तू असं न जेवता बाहेर का निघून आलास? तुला तुला राग आला का कोणाचा? अरे जेवताना आम्ही नेहमीच अशी थट्टा मस्करी करत असतो. आम्हाला कोणाचा राग नाही आला देवानी. फक्त तुमच्यासारखं जेवताना मी हसत खेळत जेवू शकत नव्हतं ना, म्हणून आम्ही उठून बाहेर निघून आलो. म्हणजे आतापर्यंत आमच्या राजेश शिर्क्यांच्या महालामध्ये साईमा आणि भैया साहेबांनी जपलेल्या खोट्या प्रतिष्ठेपायी असं हसत खेळत जगणं आमच्या नशिबातच नव्हतं. पण हेही तुझंच घर आहे ना. पोटभर जेवला असतास तर मलाही बरं वाटलं असतं. देवाने आम्ही इथनं उपाशी पोटी नाही तर समाधानाने बाहेर पडतोय. फक्त एक काम कर, आम्ही अर्धवट जेवून बाहेर पडल्यामुळे तुझ्या घरच्यांना आमच्याकडनं सॉरी सांग. दादूंना, काकांना, आईंना. आई कुठे? आई ना. काय झालं देवा, तू बोलत का नाहीस? ऍक्च्युली तुला आता सांगायला काही हरकत नाही विक्रम. मलाही माहित नाही आई अशी का वागतेय. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या लग्नाला विरोध करते. काय? हो ना. आणि तिचं असंही म्हणणं आहे की मी दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न करायला हवं. पण त्यांच्या या वागण्यामागचं कारण काय? ते ती सांगायला तयार नाहीये. अचानक आपल्या लग्नाला विरोध का करतायत आई? माहित नाही. कदाचित तिला तुझ्या घरच्यांची भीती वाटत असेल. म्हणजे तुझ्या आत्ताच्या परिस्थितीला मी जबाबदार आहे ना. मग लग्न झाल्यानंतर मी त्या घरात सुखी होणार नाही असं तिला वाटत असेल. देवानी, तुझ्या आईचा विरोध असाच काय म्हणाला तर? नाही तसं नाही होणार. म्हणजे अरे तिचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणून ती असा विरोध करते. नाहीतर माझ्या सुखाची आड ती कधीच येणार नाही. तुला वाटतं तितकी सोपी नाही ही गोष्ट. दादू आहेत ना आपल्या बरोबर. ते समजावतील आईला खरंच. आणि आतापर्यंत तर तुझ्या लक्षात आलंच असेल की दादूंच्या शब्दाबाहेर या घरात कुणीच नाहीये. हे बघ विक्रम, तू खरंच काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. तू म्हणतेस तसं जर सगळं घडलं तर खरंच खूप बरं होईल. निघू आम्ही. बाय. बाय.
अजून काय? रणवीर, ती सेंट्रल पार्क जवळची जमीन जी यापूर्वी आपण 2 वेळा विकत घेण्याचा विचार केला होता, ती माहिती आहे आम्हाला. त्या जमिनीचं काय? त्या जमिनीचा मालक ती विकायला तयार झालाय. लिलाव ठेवलाय त्याचा त्याने. गुड न्यूज. त्या जमिनीवर शहरातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅनची नजर आहे. राईट. तुमची परवानगी असेल तर मी स्वतः त्या लिलावामध्ये जायला तयार आहे. 1 मिनिट. आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर येणार. आम्हाला ती जमीन कुठल्याही परिस्थितीत हातातून घालवायची नाही. तू तयारीला लाग. ओके. साहेब, तुम्ही बोलवलं आम्हाला? ಏನಪ್ಪ ಸಮಾಚಾರ? चांगलं चाललंय काम. गुड. तुमचं हे काम करण्याचं प्रोसिजर आम्हाला फार आवडतं बघा. फास्ट, व्हेरी फास्ट. गुड. म्हणून एक फार मोठं जबाबदारी आज तुमच्यावर टाकायचं म्हणतो. कुठली सर? एक मिनिट. त्याचं काय विक्रमादित्य राजे शिर्के साहेब, ते टाउनच्या मधोमध एक पार्ट आहे बघा जमिनीचं. इट्स लाईक गोल्ड. ತಿಳಿತಾ? इट्स लाईक गोल्ड. खूप दिवसापासून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो बघा. आज त्याचं लिलाव बिडिंग. या टाउनचं मोठं लोक तिकडे येणार बघा. हे लुंगी गुंडाळून तिकडे जाण्यापेक्षा आय थिंक ऑन बिहाफ ऑफ मी आय वॉन्ट यू टू गो देअर. आम्ही? येस. पण निकप्पा साहेब, खरं तर मॅनेजमेंट लेवलच्या लोकांनी अशा बिल्डिंगमध्ये भाग घेण्याची पद्धत आहे. आम्ही एक मामूली सुपरवायझर म्हणून तुमच्या कंपनीत काम करतो. आम्ही तिकडे कसं जाऊ शकतो? त्याचं काय मिस्टर विक्रमादित्य, महादेव कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये तसं खूप लोक काम करतात हो. पण कुणाच्याच डोळ्यात ड्रीम दिसत नाही. म्हणजे तुमच्या डोळ्यात आम्हाला नेहमीच दिसतं. आणि त्या जागेवर या टाउनचं सगळ्यात पहिलं मोठं मॉल बांधण्याचं आमचं स्वप्न. लाईक गोल्ड. ते स्वप्न आमचं तुम्हीच पुरं करणार असं आम्हाला वाटतं. ते जागा आमच्या हातून जाणार नाही एवढंच फक्त बघायचं. पैशाचं काळजी करायचं नाही. तर तुम्ही जाणार आणि आमच्यासाठी ते जागा घेऊन येणार. एन्नू खरे आहे त्याला. गुड. पहिला शॉपिंग मॉल. ठीक आहे, तुमचा एवढा आग्रह असेल साहेब तर आम्ही तिथे जायला तयार आहोत. व्हेरी गुड.